प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल्स. आपण लास्ट लेक्चरमध्ये हा पार्ट राहिलेला. तर बघूया आपण प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल्स काय असते ते. मी स्टेटमेंट लिहितो. स्टेटमेंट काय, इफ ॲक्युरेट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर ॲक्युरेट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर 30 डिग्री अँड 60 डिग्री, then the side opposite 30 degree is half of the hypotenuse and side opposite to 60 degree angle is under root 3 upon 2 times the hypotenuse. म्हणजे आपल्याला असा राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे की ज्याचा एक अँगल 30 डिग्री असेल आणि दुसरा अँगल काय असणार आहे, 60 डिग्री असणार आहे. हिअर ट्रायंगल ABC is right angle triangle in which angle B is 90 डिग्री. जर आपण बघितलं तर ट्रायंगल ABC मी ड्रॉ केलं आहे की ज्याच्यामध्ये अँगल B हा काय 90 डिग्री आहे. अँगल A अँड C आर ॲक्युरेट अँगल्स. मेजर ऑफ अँगल A इज 30 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल C इज 60 डिग्री. म्हणजे आपण असा ट्रायंगल ड्रॉ केला की ज्याच्यामध्ये जे ॲक्युरेट अँगल आहेत त्यातला एक अँगल 30 डिग्री आहे आणि एक अँगल 60 डिग्री. हा झाला गिव्हनचा पार्ट. देन नंतर काय सांगितलं आहे, द अपोजिट साईड अप टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस. आता 30 डिग्रीच्या अपोजिट साईड कोणते तर BC, ती हायपोटेनसच्या हाफ असते. अँड साईड अपोजिट 60 डिग्री अँगल, 60 डिग्रीच्या अपोजिट साईड AB विच इज अंडर रूट 3 अपॉन 2 टाइम्स द हायपोटेनस. मी गिव्हन लिहितो पहिल्यांदा. गिव्हनमध्ये काय लिहिता येईल तर दिलेला ट्रायंगल कोणता आहे तर ट्रायंगल ABC की ज्याच्यामध्ये B अँगल 90 डिग्री आहे, A अँगल 30 आहे आणि C अँगल 60 आहे. आपल्याला पहिली गोष्ट काय प्रूव्ह करायची आहे, साईड अपोजिट टू 30 डिग्री, 30 डिग्रीच्या अपोजिट साईड काय BC इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनस. हाफ ऑफ द हायपोटेनस म्हणजे 1/2 इंटू राईट अँगल जो असतो त्याच्या अपोजिट साईड म्हणजे हायपोटेनियस. म्हणजे हायपोटेनियस काय झाला AC. आणि दुसरं साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल, 60 डिग्रीच्या अपोजिट साईड कोणते तर AB विच इज इक्वल टू द अंडर रूट 3 अपॉन 2 टाइम्स हायपोटेनियस AC. तर हा आहे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल ज्याची प्रॉपर्टी. तर ह्याची प्रूफ आता काही नाही आहे. तुम्हाला जी मुलं प्रूफ लिहू इच्छिता ते प्रूफ लिहिण्याचा प्रयत्न करा. नाही समजली तर मी तुम्हाला व्हॉट्सअप करेन. पण हे तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी ही प्रॉपर्टी आता युजफुल आहे. ह्यातली दुसरी जी प्रॉपर्टी आहे ते प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 ट्रायंगल. बघूया आपण ती पण प्रॉपर्टी. प्रॉपर्टी काय आहे 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल. इफ द ॲक्युरेट अँगल ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 45, 45 डिग्री. म्हणजे आपल्याला असा ट्रायंगल ड्रॉ करावा लागेल की जो राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्यातले राहिलेले म्हणजे 90 डिग्री अँगल सोडून राहिलेले दोन अँगल कितीचे असणार तर 45, 45 डिग्री. तर त्या पद्धतीचा आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करावा लागेल. तर इथं आपण ट्रायंगल PQR ड्रॉ केला आहे की ज्याच्यामध्ये अँगल Q 90 डिग्री, अँगल P आणि Rचं मेजर कसं आहे तर 45 डिग्री. तर आपल्याला मित्रांनो माहीत आहे की ज्या ट्रायंगलमध्ये दोन अँगल इक्वल असतात त्याच्या अपोजिट साईड पण काय असतात इक्वल असतात. त्यामुळे साईड PQ आणि साईड QR की ज्या साईडमुळं परपेंडिक्युलर म्हणजे राईट अँगल तयार होतोय अँगल PQR, त्या दोन साईड इक्वल लेंथच्या असणार आहेत. आणि थेरम काय सांगतो तर त्या ज्या साईड्स आहेत ईच ऑफ परपेंडिक्युलर साईड म्हणजे PQ आणि AB ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड इज 1 अपॉन अंडर रूट 2 टाइम्स द हायपोटेनियस. म्हणजे PQ आणि QRची लेंथ ही हायपोटेनियसच्या 1 अपॉन अंडर रूट 2 टाइम्स आहे. एकदम सोपा थेरम आहे समजून घ्यायला. मी गिव्हन आणि टू प्रूव्ह लिहितो. तर गिव्हनमध्ये मी काय लिहू शकतो तर अँगल Q किती आहे ट्रायंगल PQRमध्ये तर 90 डिग्री. अँगल P आणि R किती आहेत तर 45, 45. आपल्याला प्रूव्ह काय करायचं, ज्या परपेंडिक्युलर साईड्स आहेत म्हणजे PQ आणि QR की ज्या इक्वल असणार आहेत त्या हायपोटेनियस PR आहे त्याच्या 1 अपॉन अंडर रूट 2 टाइम्स असतात. त्याच्या काय असतात 1 अपॉन अंडर रूट 2 टाइम्स. तर हा पण थेरम किंवा ही जी प्रॉपर्टी आहे ही पण तुम्हाला एक्झाम्पल याच्यावर पडू शकतात एक्झाम्पल सोडवण्यासाठी. आणि लक्षात ठेवा सोपी प्रॉपर्टी आहे. थेरम तर एकदम सोपं आहे. सरळ सरळ तुम्ही काय प्रूफमध्ये कसं लिहू शकता, ट्रायंगल सिलेक्ट करा, दोन साईड इक्वल आहेत, पायथागोरस त्यामध्ये यूज करा आणि त्याचे प्रूफ तुम्ही लिहू शकता. तर याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे पायथागोरस थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आपल्याला बघायचं. पायथागोरस थेरम स्टेटमेंट आहे इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस
इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. पायथागोरस थेरम अशी गोष्ट आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना अगोदरच माहिती आहे, कारण तुम्ही आत्तापर्यंत बरेचसे एक्झाम्पल पायथागोरस थेरमवर सोडवलेत, त्याच्या अगोदर पण 9वीत सोडवलेत, 8वीत सोडवले. तर पायथागोरस थेरम हा राईट अँगल ट्रायंगलमध्ये की जो हायपोटेनसचा स्क्वेअर असतो, कर्ण आहे त्याचा वर्ग, इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे ट्रायंगलच्या ज्या दोन साइड्स आहेत त्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. तर आपल्याला याचे प्रूफ बघायचे. आपल्याला काय ड्रॉ करावं लागेल, तर राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करावं लागेल. त्यामध्ये एक राईट अँगल दाखवावं लागेल. कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला याच्यामध्ये. तर मी इथं ट्रायंगल PQR काढलं आहे की ज्यामध्ये अँगल क्यू काय आहे, तर राईट अँगल आहे. म्हणजे आपण गिवनमध्ये फक्त तेवढंच लिहू शकतो. मी गिवन लिहितो. गिवनमध्ये आपण काय लिहू शकतोय, इन ट्रायंगल PQR अँगल क्यू म्हणजेच अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करून दाखवायचं आहे, तर हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे PR हा हायपोटेनियस आहे, PRचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ, म्हणजे आपण काय लिहिणार आहे, बेरीज, स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर, रिमेनिंग टू साईड कुठले आहेत, PQ त्याचा स्क्वेअर आणि QR त्याचा स्क्वेअर. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करून दाखवायचं. आता ह्याची जी प्रूफ आहे ती सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल ह्या प्रॉपर्टीवर बेस्ड आहे. आणि जर आपण बघितलं असेल याच्या आधीचा व्हिडिओ, तर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण जो राईट अँगल आहे त्याच्यावरून हायपोटेनसवर अल्टिट्यूड ड्रॉ करतो. म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन काय करावं लागेल, तर व्हर्टेक्स क्यू मधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल हायपोटेनस PR वर. म्हणजेच आपल्याला अल्टिट्यूड दाखवावी लागेल व्हर्टेक्स क्यू मधून. व्हर्टेक्स क्यू मधून मी काय अल्टिट्यूड ड्रॉ केली QS. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. म्हणजे आपण कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहू शकतोय, तर ड्रॉन सेगमेंट QS परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस PR. अजून आपण काय लिहू शकतो, तर P'(S')R हे झालं कन्स्ट्रक्शन. आता राहतोय काय भाग, प्रूफ. महत्त्वाचं आपण ज्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलं आहे, तर सरळ लक्षात येतं आपल्याला की आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे, तर सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. प्रूफ बघूया. प्रूफ एकदम सोपे आहे. तर सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल यूज करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर पहिल्यांदा आपल्याला राईट अँगल कोणतं आहे ते आपल्याला लिहावं लागेल. इन ट्रायंगल PQR हा काय 90 डिग्री, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, तर जो राईट अँगल आहे त्याच्यामधून परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे का हायपोटेनसवर, ते आलं, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर QS सेगमेंट QS हा परपेंडिक्युलर आहे कशावर, हायपोटेनस PR वर. हे कशावरून लिहिलं आपण, गिवन, आणि हे कशावरून लिहिलं आपण, कन्स्ट्रक्शनवर. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, जर असं असेल तर इथं जेवढे ट्रायंगल्स तयार झालेत, म्हणजे मूळचा ट्रायंगल PQR आणि तयार झालेले दोन PSQ आणि QSR, हे ट्रायंगल्स काय असणार आहेत, तर सिमिलर असतात. म्हणजेच आपण लिहिताना पहिल्यांदा काय लिहूया, ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल PSQ सिमिलर ट्रायंगल PSQ. मित्रांनो, महत्त्वाचं 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसार नावं लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही बघितलं तर Q अँगल राईट अँगल आहे, म्हणजे मोठ्या ट्रायंगलमध्ये, आणि इथं S ह्या ट्रायंगलमध्ये राईट अँगल आहे. तर त्यानुसार मी 1 to 1 करस्पॉन्ड. P कॉमन आहे दोन्हीमध्ये, तर हे कशावरून लिहू शकतो मी, तर सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल.
आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो कसे असणार आहेत? इक्वल. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो काय असणार आहेत? इक्वल. तर आपण कोणकोणत्या साईड घेतल्या पाहिजेत? तर आपल्याला पी क्यू हवे आहे, तर मी कसं लिहू शकतो? तर पी क्यू अपॉन इकडे काय येईल? पी एस इज इक्वल टू, जर बघितलं तर इथं पण पी क्यू आहे, इकडे काय येईल? पी आर अपॉन पी क्यू. याला रिझन काय येईल? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल? पी क्यू इंटू पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस किंवा पी आर इंटू पी एस. याला 1 देतो. तर महत्त्वाचं काय? तर मोठा ट्रायंगल आणि हा पहिला छोटा ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल मी सिमिलर लिहिलं. सेम त्याच पद्धतीनं मोठा ट्रायंगल आणि दुसरा छोटा ट्रायंगल मी काय लिहू शकतो? सिमिलर लिहू शकतो. त्याच पद्धतीनं आपण दुसरे दोन ट्रायंगल म्हणजे मोठा ट्रायंगल पी क्यू आर, जसं इथं मोठा घेतला होताच, इथं मोठा घेतला आहे. दुसरा छोटा कुठला आहे? क्यू एस आर. ते दोन ट्रायंगल पण आपण काय लिहू शकतो? सिमिलर लिहू शकतो. यामध्ये पण करस्पॉन्डिंग साईड घ्यायचे आहेत. जसं इथं आपण पी क्यू दोनदा आलेलं, पी क्यू इंटू पी क्यू, तसं आता क्यू आर येऊ शकतं बघा. इथं क्यू आर अपॉन यात काय येईल? एस आर. क्यू आर अपॉन एस आर इज इक्वल टू पी आर अपॉन क्यू आर. पी आर अपॉन क्यू आर. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल? क्यू आर इंटू क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर इंटू एस आर. जर आपण 2 प्रूव्हकडे बघितलं तर पी क्यू स्क्वेअर आणि क्यू आर स्क्वेअर या दोघांची इथं काय सम आहे. इथं जर बघितलं तर पी क्यू स्क्वेअर आहे, इथं काय क्यू आर स्क्वेअर आहे. म्हणजे आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 ची काय घ्यावी लागेल? सम घ्यावी लागेल. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? तर टेकिंग सम ऑफ इक्वेशन 1 अँड 2 काय येईल? पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू काय? पी आर इंटू पी एस प्लस क्यू आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय? पी आर इंटू एस आर. जर दोन्हीमध्ये बघितलं आपण तर पी आर दोन्हीमध्ये काय आहे? तर कॉमन आहे. तर पी आर आपण काय घेऊ शकतो? कॉमन घेऊ शकतो. राहील काय? तर इथलं पी एस प्लस, तर कॉमन मी काय घेतलं? पी आर. ब्रॅकेटमध्ये इथलं राहील पी एस प्लस इथलं काय राहील? एस आर. जर डायग्राममध्ये आपण बघितलं व्यवस्थित तर पी एस आणि एस आर यांची लेंथ काय ते बघूया. पी एस आणि एस आर यांची सम काय येईल? पी आर. म्हणजेच या ब्रॅकेटमध्ये काय लिहू शकतो आपण? तर पी आर इंटू ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येईल? तर पी आरच, कारण पी एस आणि आर कोलिनियर आहेत. तर पी आर इंटू पी आर काय मिळेल आपल्याला? तर पी आर स्क्वेअर. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय? पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल पी आर इंटू पी आर काय येईल? पी आर स्क्वेअर. आणि हेच आपलं काय होतं? 2 प्रूफ. हे आपलं 2 प्रूफ होतं. एकदम सोपी प्रूफ आहे, समजून घ्या. पहिल्यांदा आपण काय केलं तर आपल्याला दिलेलं राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये आपण काय एक अल्टिट्यूड राईट अँगलमधून दाखवले, त्यामुळे आपण काय यूज करू शकतो? तर सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. मोठा ट्रायंगल पहिला छोटा ट्रायंगल सिमिलर दाखवा, परत मोठा ट्रायंगल छोटा ट्रायंगल दुसरा सिमिलर लिहा. त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड अशा पद्धतीने निवडा की ज्यामध्ये पी क्यू स्क्वेअर क्यू आर स्क्वेअर येईल आणि त्या दोघांची काय करा? ॲडिशन करा. एकदम सोपी प्रूफ होती. तर प्रूफ तुम्ही घरी लिहा न बघता, प्रॅक्टिस करा. आता आपण बघणार आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. स्टेटमेंट काय आहे? इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. म्हणजे आपल्याला काय सांगितलं की एक ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये एका साईडचा स्क्वेअर हा इक्वल आहे कुणा एवढा? द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स, देन द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. त्यानंतर आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलं? तर तो ट्रायंगल असेल तो काय? राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे आपल्याला एक ट्रायंगल ड्रॉ करावं लागेल की ज्याच्यामध्ये एका साईडचा स्क्वेअर हा राहिलेल्या 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आहे. तर गिव्हनमध्ये आपण काय लिहू शकतो? आपण जो ट्रायंगल ड्रॉ केला आहे कोणता? तर ट्रायंगल ए बी सी. म्हणजेच इन ट्रायंगल ए बी सी
ABC. स्क्वेअर ऑफ वन साईड, आपण समजा स्क्वेअर ऑफ वन साईड म्हणजे AC स्क्वेअरचा, AC साईडचा स्क्वेअर घेऊया, इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड. सम कुणाचे घ्यायचे? रिमेनिंग साईडच्या स्क्वेअरची काय घ्यायची आपल्याला? सम घ्यायची. प्रूव्ह काय करायचं आहे? तर ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करून दाखवावं लागेल? ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. तर याची प्रूफ लिहिताना पण आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आपण काय करणार आहे? तर अजून एक ट्रायंगल ड्रॉ करणार आहे. अजून एक ट्रायंगल आपण ड्रॉ करणार आहे की ज्याच्या साईड ट्रायंगल ABCच्या साईडशी, म्हणजे जेवढी AB साईड आहे तेवढीच आपण BC साईड घेणार आहे, पण तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करणार आहे. म्हणजेच आपण काय करणार आहे? राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करतोय की ज्याच्या साईड परपेंडिक्युलर साईड ह्या जेवढी AB आहे तेवढी ह्याची ही साईड आहे, जेवढी BC आहे तेवढी ह्याची ही साईड आहे. चुकून ही साईड थोडीशी माझी मोठी झाली. म्हणजे मी काय केलं? दुसरा एक ट्रायंगल ड्रॉ केला, त्याचं नाव देतो मी PQR. तर PQR मध्ये अँगल Q हा राईट अँगल आहे. अँगल Q हा राईट अँगल आहे. जेवढी AB आहे तेवढीच PQ आहे. जेवढी AB आहे तेवढीच PQ आहे. जेवढी BC आहे तेवढीच QR आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतोय? ड्रॉन ट्रायंगल PQR such that angle Q is equal to 90 degree, PQ is equal to AB, QR is equal to BC. याच्या पद्धतीने आपण काय केलं? ट्रायंगल ड्रॉ केलं. आता आपण बघूया प्रूफ. जर आपण बघितलं कन्स्ट्रक्शन नुसार दुसरा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR, त्याच्यामध्ये अँगल Q काय आहे? तर 90 डिग्री. हे कशानुसार? कन्स्ट्रक्शननुसार. जर तसं असेल तर आपण काय यूज करू शकतो? पायथागोरस थेरम. तर आपण काय करू शकतो? पायथागोरस थेरम यूज करू शकतो. आत्ताच आपण बघितलं की पायथागोरस थेरम यूज केला होता आपण, त्याची प्रूफ लिहिली होती. तर हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे PRचा स्क्वेअर हा राहिलेल्या साईड्स म्हणजे कुठल्या? PQ आणि QR यांच्या स्क्वेअरच्या काय असतो? सम एवढा असतो. हे कशानुसार लिहिलं आपण? पायथागोरस थेरमनुसार लिहिलं. कशानुसार लिहिलं? पायथागोरस थेरमनुसार लिहिलं. आता जर बघितलं आपण कन्स्ट्रक्शनमध्ये जेवढं PQ आहे तेवढंच AB आहे, म्हणजे मी PQला रिप्लेस करू शकतो ABनं आणि QRला रिप्लेस करू शकतो कशानं? BCनं. म्हणजे मी इथं काय लिहू शकतो? देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू PQला मी रिप्लेस करेन ABनं AB स्क्वेअर, QRला रिप्लेस करेन BCनं BC स्क्वेअर. हे कशावरून लिहिलं मी? जेवढं PQ आहे तेवढंच AB आहे आणि जेवढं QR आहे तेवढंच काय? BC आहे. जर आता आपण गिवन ऑब्झर्व केलं तर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे काय? AC स्क्वेअर. म्हणजे आपण लिहू शकतो बट AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे कशानुसार? गिवननुसार. आता जर बघितलं तर ह्या दोन साईड इक्वल झाल्या. ह्या दोन साईड इक्वल असतील तर ही साईड पण कशी असणार? इक्वल. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय? AC स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर. देअरफॉर AC इज इक्वल टू PR. AC इज इक्वल टू PR. मग जर बघितलं आपण तर AC जेवढी आली तेवढीच PR आली. म्हणजे हे दोन ट्रायंगल S टेस्टनुसार काय होतील? कॉन्ग्रंट होतील. लिहू शकतो आपण इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. AB साईड ही कॉन्ग्रंट आहे कुणाबरोबर? PR बरोबर. समजा मी याला 1 दिलं फ्रॉम 1. कन्स्ट्रक्शननुसार काय लिहू शकतो आपण? AB कॉन्ग्रंट आहे PQ बरोबर, BC कॉन्ग्रंट आहे QR बरोबर,
ह्या दोन्हीला रिझन काय तर कन्स्ट्रक्शन. राहिलं काय आता ए सी आणि पी आर. साईड ए सी कॉन्ग्रंट साईड पी आर फ्रॉम 1. म्हणजेच हे दोन ट्रायंगल कसे आले कॉन्ग्रंट आले. कुठल्या टेस्टनुसार तर यस टेस्ट. आता जर दोन ट्रायंगल कसे असतील कॉन्ग्रंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल पण काय असतात कॉन्ग्रंट असतात. मग आता आपण बघितलं की ए सी आणि पी आर इक्वल आहे म्हणजे ए सी आणि पी आर ह्या करस्पॉन्डिंग साईड झाल्या तर त्याच्या अपोजिट अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल होतील. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय देअरफॉर अँगल ए बी सी कॉन्ग्रंट अँगल पी क्यू आर हे कसले करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आता जर पी क्यू आरचं मेजर बघितलं तर ते किती आहे 90. म्हणजे पी क्यू आर हा 90 असेल तर ए बी सी पण काय होईल 90. मग दोन्ही हा जो अँगल ए बी सी आहे तो ट्रायंगल ए बी सीचा अँगल आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. तर ह्या पद्धतीनं ह्याची प्रूफ एकदम सोपे आहे. आपण दुसरा जो ट्रायंगल काढला तो राईट अँगल ट्रायंगल आहे की ज्याच्यामध्ये पी क्यूची लेंथ ए बी एवढी आहे क्यू आरची लेंथ बी सी एवढी. हे दोन ट्रायंगलमध्ये आपण ए सी आणि पी आर इथं इक्वल दाखवलं आणि दोन्ही ट्रायंगल कसे दाखवले कॉन्ग्रंट दाखवले. आणि कॉन्ग्रंट असतील तर त्याचे अँगल पण कॉन्ग्रंट असणार आहेत. म्हणजे ए बी सी किती झाला 90 आणि ए बी सी अँगल 90 असेल तर हा ट्रायंगल काय झाला राईट अँगल ट्रायंगल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. आज आपण पायथागोरस थेरम आणि पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स ह्या दोन गोष्टी बघितल्या. तर तुम्ही सॉल्व एक्झाम्पल सोडवून घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे तर प्रॅक्टिस सेट बघणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघता येतील. थँक्यू.